मित्रांनो कातर खटाव या ठिकाणी आदतचं मैदान आज संपन्न झालं आणि त्या आदतच्या मैदानामध्ये तुम्ही 2 नंदी बघू शकता. एकाच मालकाचे 2 नंदी गुलालामध्ये राहिलेले आहेत. ते नक्की कुठले आहेत, त्यांचा एक कशी त्यांची पळण्याचा पळ कसा आहे त्यांचा नंदीचा, दोन्ही नंदींचा आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव अभिषेक पानसकर. या दोन्ही बैलांचं नाव सांगा. ह्यो आदत किंग रामाशेठ हां आणि ह्यो सिकंदर. सिकंदर. मालकांचं नाव सांगा यांच्या. ह्यो शेखर रावते इंदोली यांचा रामाशेठ आणि तो विजय माने बांबे यांचा सिकंदर. ओके. मित्रांनो दोन्ही नंदी जे आहेत त्या आज गुलालामध्ये राहिलेले आहेत. काय सांगाल, हा साज पळाला का वेगवेगळ्या हा पायऱ्या? हा सर कसं काय नियोजन केलेलं? घरची म्हणजे आमचे जाईल तिकडे घरची म्हणजे घरच्याच गाड्या आहेत. 2 वासरा आहे, 2 मोठी बैल आहे ती बरं. आलटून पलटून आम्ही घालतो. म्हणजे पायऱ्याचे काय देणं घेणं घेणं. डायरेक्ट आपलं घरचीच घरची गाडी. गाडी त्याच्या आली मनात चला गेलो माहिती. गेलो हो. काय सांगाल याचं वय काय आदत मधलं? ह्याचा 11 महिन्याचा आहे. 11 महिन्याचं वासरू आहे. काय कसा पळायचा? आज पहिल्यांदा डावीनं पळाले. आज पहिल्यांदा डावी 2 फेर 2 मैदान उजवीने पळाले. गट काढला, सेमीला बैलच पुरला नाही आणि पहिलेच मैदान 3रं मैदानात डावीने टाकला. क्वार्टर महिन्यात थोडक्यात झाला. कुठली खरेदी आहे? ही घरच्या गायचं आहे. घरच्या घरच्याच गायचं गायचं आहे. मित्रांनो बघा आजकाल बैलगाड्या शर्यतीमध्ये घरच्याही नंदी जे आहेत थोडे आदतमधले कमी मिळतात बघायला. नक्की त्याच्या आईचं वय काय तरी आता 3-4 वर्ष किती वय येत आहे? तिसरं येत आहे. कसं काय आला ट्रेन कसा केला? ट्रेन आपण घरी आपल्या घरचा एक बैल आहे. त्या बैलापर्यंत आपण चालू केलो. त्याचं काय नाव आहे घरच्या बैला? त्याचं नाव आहे शंभू. म्हणजे तोच आता ट्रेन मास्टर तोच याला ट्रेन करतो. कसं काय त्याला पळणे वगैरे कसे करतात तुम्ही घरी? नाही काय नियोजन आपण 10 दिवसाची गॅपनच काढतोय आणि आपला स्वतः घरचा ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरचं नाव काय? ड्रायव्हर हो ते आहेत का आता? नाही आता आला नाही. आज ते जरा काहीतरी प्रॉब्लेम आला नाही त्यामुळे बारीकने गाडी हाती करायची. तुम्ही सांगितलं की एक किती महिन्याचं वासर आहे? 11 महिन्याचं वासर आहे आणि त्या आज मैदानात गुलाल घेतलाय. कशी कामगिरी यायची थोडीशी लोकांना सांगणार. वासराची क्रेज झाली चांगली मैदानात. अजून तर त्याला आम्हाला मानावा असा बैल लागला नाही. म्हणजे बैल पूर्ण झाला. बैल पूर्ण झाला. मित्रांनो आम्हाला आजपर्यंत तरी बैल लागला नाही. त्याच्याकडनं चुकी कुठली नाही अजून आतापर्यंत तरी. मित्रांनो आदतमधलं वासरू आहे आणि त्याला बैलच पूर्ण झालाय. एवढं स्पीड आहे त्याला. तुमचा जरा नंबर सांगा ना पहिल्यासाठी. नंबर घ्या. 96 65 63 0491. अजून एक नंबर सांगा. 28 50 3005. मित्रांनो हे आदतमधलं वासरू आहे. या वासराचा पळ बघा. इंस्टाग्रामची आयडी सांगा की वासराची. छोटा सरदार म्हणून आहे. छोटा सरदार म्हणून आहे. छोटा सरदार भारत ग्रुप इंदोरी. ओके ठीक आहे. हा पळ आहे या वासराचा आणि याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. हा सिकंदर आहे बांब्यातला. बरं ह्यो बी काय शिरोड्याच्या लाराबर 2 नंबर केला आहे. बरं इकडे कोकण इंदकेसरीला ईश्वरपूरमध्ये राहिले आमची गाडी. म्हणजे गाडी पळती हा विषय नाही. तो बी आहे. त्याचे मालक आले नाहीत का? आले. बरं मालक कोण आहेत? हेच मालक आहेत. काय सांगाल कसा पळ आहे याचा? पळ काय चांगलंच आहे. माहिती द्या. पळ चांगला आहे. कसं वैशिष्ट्य कसं आहे याचं? वैशिष्ट्य म्हणजे पळ कसं आहे, कुठल्या खांदी पळतो वगैरे कसा काय? पळ काय आपला उजव्या खांदी पिट्टा आहे. उजव्या खांदी हो, स्पीड आहे. आतनं बाहेरनं कुठनं मिळून द्या. ओके ओके. लारावर चिपळूणला 2 केला आणि तिथं ईश्वरपूरला 3. वय किती आहे म्हणला? वय आत्ता हे तरी 2-2.5 वर्षाचं असेल. 2 वर्ष. घरचाच साज का पळवता? आता पहिऱ्या वाचून अडचण, पहिऱ्याला मागाय गेलं की वायदीचा प्रकार लय. बरं बरं बरं. मित्रांनो बघू शकताय हा सुद्धा एक नंदी आहे आणि हा सुद्धा एक चांगला पळतोय. त्यात थोडासा तुमचा पायऱ्यासाठी नंबर सांगा की. पहिऱ्यासाठी का 89 99 57 68 09. मित्रांनो हे दोन्ही नंदी आहेत बघा. एक आदत आहे आणि आता दुसरा आहे का? 30 आहे म्हणजे पहिलेच आहे म्हणाला. या दोन्ही नंदी घरचे साज पळतात आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवत आहेत. काय सांगाल बैलगाडा क्षेत्रात आता कसं काय? आता पहिऱ्याचं थोडेसे काय होते अडचण कशी काय ते? आजची फाटी कशी होती बैल पळण्यासाठी? काय आनंद आहे कारण की डाव्या खांदीनं तुम्ही म्हटला आधी पहिल्यांदाच रिस्क घेतली आज. डाव्या खांदी रिक्स म्हणजे मी पहिल्यांदा डावीनं फेरा काढला होता गोडीवर. बरं बरं. त्यावेळेस मला वाटलं होतं की ज्या दिवशी डावीनं खोंड घालेल त्या दिवशी बैलच पळला पाहिजे फक्त. तुमचा अनुभव यातला अनुभव होता. मला खोंडावरती विश्वास आहे. खोंड आपल्याला या विश्वास द्याय की खोंड ज्या दिवशी आपण डावीनं घाललं ना त्याची बैल पळला की आपल्याला माहिती की आपण गाडी गुलाला ठेवणार आहे. आता पेडगावची तयारी कशी चालू आहे? पेडगावची तयारी चालू आहे. शक्यतो आपली घरचीच गाडी पळणार आहे. बरं. आपली घरचीच गाडी एक खाण्याची चालते नियोजन. मोठ्या बैलावर पळायचं डोक्यात आहे. अजून काही नंदी पळतात का? एवढेच नंदी आहेत आपल्या? नाही अजून आहेत आपल्याकडे. लारा पण आपल्या पैसे शिरोड्याचा लारा. शिरोड्याचा लारा. ठीक आहे.
अशीच तुमची दोन्ही नंदी कामगिरी करत राहू मोठमोठ्या मैदानामध्ये. धन्यवाद. धन्यवाद.